क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सौभाग्यवती संगीता माळकरी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील कांबे ग्रामपंचायतीचा विद्यमान नवनिर्वाचित सदस्य आदरणीय सन्माननीय संगीता मॅडमचा इथे सन्मान आणि सत्कार मी विनंती करतो आदरणीय रसवंती मॅडमना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील सन्मान इथे करायचा आहे। इथे सन्मानित केलं जात आहे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कांबे आदरणीय संगीता माळकरी मॅडमचा सन्मान। मान्यवरांचे आभार। तदनंतर सन्माननीय सौभाग्यवती भारती पाटील त्यांचा देखील इथे सन्मानित त्यांना केलं जाईल। तर इथे सन्माननीय भारती पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय नारी शक्तीचा सन्मान। तदनंतर या ठिकाणी उपस्थित आमच्या मुख्य प्रमुख पाहुण्या महिला आघाडी आरपीआय गट आदरणीय सन्माननीय भिवंडी तालुका अध्यक्षा संगीता ठाणे जिल्हा अध्यक्षा संगीताताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून इथे केला जाईल। तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित सौभाग्यवती मीनाक्षी पाटील त्या देखील या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत। त्यांचा देखील सन्मान या इथे संपन्न होईल। आपण ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षा त्यांना पाहतोय त्यांचा सन्मान होताना आरपीआय महिला आघाडी आणि खऱ्या अर्थानं आदरणीय गायकवाड मॅडमचा इथे सन्मान या व्यासपीठावरून संपन्न होतोय। आदरणीय मीनाक्षी गोंधळे त्यांचा देखील सन्मान इथे व्यासपीठावरून होईल। निश्चितच जे कन्या आहेत याच गावच्या आणि प्रथमेश पाटील द किंग ऑफ टेलिकास्ट त्यांच्या बहीण अर्थातच त्यांचा सन्मान इथे मीनाक्षी पाटील। तदनंतर लीला तानाजी पाटील मॅडम त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काल्हेर गावच्या राजेंद्र पाटील यांच्या भगिनी आदरणीय लीलाताई पाटील आपण देखील या तुमचा सन्मान या व्यासपीठावरून इथे संपन्न होईल। तदनंतर आदरणीय मंजुळा चंद्रकांत पाटील त्यांचा देखील आदरणीय सन्माननीय मंजुळा चंद्रकांतजी पाटील त्यांना देखील विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर आपण इथे उपस्थित व्हा। त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ द मॅच अवनी क्लिनिक आणि अरडाव मेडिकल या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर डॉक्टर वीना तानाजी पाटील वीना कपिल पाटील आता प्रथमेशजी पाटील यांच्या बहीण अर्थातच त्यांचा देखील सन्मान इथे होईल। डॉक्टर वीना पाटील आता आपण सन्मानित करतोय आदरणीय मंजुळा पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून संपन्न होतोय। मनापासून आपले आभार। आपण इथं आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार। डॉक्टर वीना पाटील यांचा देखील सन्मान इथे होतोय। सगळ्या महिलांना विनंती आहे समोर या वेळ फार कमी आपल्याकडे। ताई हरिश्चंद्र पाटील मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात रसवंती पाटील मॅडमना। इथे सन्मान होतोय महिला शक्तीचा नारी शक्तीचा इथे सन्मान या क्रीडा मंचावरून। सर्व या महिला इथे उपस्थित आहेत। निश्चितच मी विनंती करतो दीपाली पाटील मॅडम त्यांचा देखील इथे सन्मान या क्रीडा मंचावरून करण्याची विनंती आपण करतोय। आदरणीय दीपालीजी पाटील त्यांना इथे सन्मानित करण्यात येते। तदनंतर आदरणीय अरुणाजी पाटील त्या देखील उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे होईल। सौभाग्यवती अरुणा कमळाकर पाटील त्यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून आदरणीय रसवंती पाटील मॅडम करतायत।
रोशन पाटील यांच्या सौभाग्यवती अजिता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. चला, सर्व नारी शक्तीचा इथे सन्मान सध्या सुरू आहे. तदनंतर हर्षवी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात रसवंती पाटील मॅडमना. इथे मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत जे होतंय, आपण इथं आलात या क्रीडा स्पर्धेची सिद्धी कमळाकर पाटील त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हा, दोघींची मेहनत आहे रांगोळी करता, तर इथे सिद्धी कमळाकर पाटील यांना सन्मानित केले जाते. सिद्धी कमळाकर पाटील आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान या व्यासपीठावर होतोय. मान्यवरांचे मनापासून आभार. तदनंतर रुचिता पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या रुचिता मेघनाथ पाटील. यस, 3 दिवस आपल्याला जल ही जीवन पाणी व्यवस्था ज्यांच्या मार्फत इथे करण्यात आली. मान्यवरांचे आभार. कळत न कळत कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल, मनापासून आपले आभार. आणि सौभाग्यवती भारती पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेच्या प्रणेता तथा शिल्पकार, या स्पर्धेकरता ज्यांची मोलाची भूमिका आदरणीय सौभाग्यवती रसवंती पाटील मॅडम. 3 दिवस जेवणाची उत्तम सोय. काल सर मी रात्री ज्या इव्हेंटला गेलो ना, खरं सांगतो जेवलोच नाही, त्यामुळे मी जो डिपेंड होतो दुपारच्या जेवणावर अक्षरशः. आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि आदरणीय सन्माननीय यशवंतजी जाधव संचालक आहेत, जून अंदुरकी विविध संस्था सहकारी सोसायटी संस्थेचे संचालक आणि भावी चेअरमन. इच्छा असेल तर मार्ग निश्चित सापडतो. इथे सन्मान होतोय मान्यवरांचा. मनापासून आभार. आदरणीय सन्माननीय मोरेश्वर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान. आदरणीय सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब, ज्येष्ठ आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सदाबहार, एव्हरग्रीन, अग्री सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय मोरेश्वरजी पाटील. धन्यवाद. साधी राणी, उच्च विचार, आणि हीच खरं तर आपल्या मराठी माणसाची संस्कृती आहे. आदरणीय महेशजी भोईर या गावचे जावई, बाळकुम गावचे जावई. ओके, म्हणजे त्यांचं गाव बाळकुम आहे. आदरणीय सन्माननीय महेशजीचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय. मनापासून आपले आभार. ज्यांनी आम्हाला सर्व वैयक्तिक पारितोषिके दिली, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय उद्योगपती पोगाव सन्माननीय यशवंत कोंडू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार. यश कन्स्ट्रक्शन या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर, त्यांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरून. धन्यवाद. तदनंतर सन्माननीय राजेशजी गायकवाड पत्रकार बंधू, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण इथे करूयात. नाट्य लेखक सन्माननीय राजेशजींचा इथे सन्मान. धन्यवाद. मान्यवरांचे मनापासून आभार. तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय अरुणजी गायकवाड गोरसेचे व्यक्तिमत्व, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून
इथे संपन्न होतोय. धन्यवाद. बाळामामा म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेकरता खरं तर ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब त्यांचं अत्यंत मोलाचं पाठबळ आणि त्यांचेच स्वीय सहाय्यक नितेश पाटील यांचा इथे सन्मान. जून अंदुरखी चा आदरणीय सन्माननीय नितेशजी पाटील यांचा सन्मान इथे होतोय. मायेची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह. धन्यवाद. तदनंतर अंकुश रघुनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करतोय आयोजकांना. सन्माननीय आदरणीय अंकुशजी रघुनाथ पाटील. या क्रीडा मंचावर रेकॉर्ड ब्रेक सन्मान झालेत राजेंद्र पाटील सर मागच्या 3 दिवसात. आदरणीय अंकुशजी पाटील पंचायत समिती सदस्य 16 वर्षापासून या स्पर्धेकरता त्यांचं मोलाचं सहकार्य. तदनंतर दत्ता शिकारी साहेब ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय दत्ता शिकारी यांचा सन्मान. आदरणीय सन्माननीय दत्ता शिकारी. सगळे जीवाला जीव देणारे हे साथीदार आहेत आणि त्यांचाच एक मोठा ग्रुप. आदरणीय सन्माननीय रोशनजी भोई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती झालाय. तदनंतर गणेशजी वारगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण करूयात दादांना. उद्योगपती जून अंदुरकी आदरणीय गणेशजी वारगडे यांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. धन्यवाद. तदनंतर सन्माननीय मच्छिंद्र केणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती. जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचे मुख्य पाठीराखे द बॅकबोन हा खरं तर जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचा पाठीचा कणा आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे होतोय. कळत न कळत कोणाचं नाव जर घ्यायचं राहून गेलं असेल तर त्यांचं देखील स्वागत. शंभर टक्के निर्व्यसनी 22 जण. चांगली गोष्ट आहे. आदरणीय काशीनाथजी जाधव जून अंदुरकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय आदरणीय काशीनाथजी जाधव. आदरणीय सन्माननीय काशीनाथजी जाधव साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार. मनापासून आपले आभार. धन्यवाद. खरं तर याच गावचे जावई ज्यांनी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली ते सन्माननीय प्रणव अक्षयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. तदनंतर याच गावचे जावई डॉक्टर कपिल पाटील त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. झालाय. प्रथमेशचे भाऊजी आहेत आणि हे देखील आमचे प्रथमेश पाटील लाईव्ह किंग ऑफ द टेलिकास्ट. तदनंतर आदरणीय तुषारजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. एअर इंडियामध्ये जे सध्या कार्यरत आहेत
हाईट वरूनच समजतं की एअर इंडियन मध्ये डेफिनेटली इथे त्यांचा सन्मान होतोय. भाचेश्री आदरणीय राजेंद्र पाटील सरांचे थँक्यू. आदरणीय तानाजी भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा इथे सन्मान. जे बंधू आहेत तर इथे तानाजी पाटील यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना एक बिग शो राजेंद्र पाटील यांच्या वतीनं आपण पाहत आहात स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक. मनापासून आभार आपले या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. धन्यवाद. स्कोरर कपिल पाटील त्यांचा देखील इथे सन्मान होईल. चला स्कोरर कपिल पाटील. तदनंतर प्रिन्स मूवीजचे एक आधारस्तंभ संजयजी गुळवी. कपिल यांना इथे सन्मानित करण्यात येते. आमचे गुणलेखक मित्र गोल्डन फिंगर भिवंडी. आणि इथे खरं तर हा सन्मान त्यांचा केला जातोय. प्रिन्स मूवीज लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांचं देखील इथे स्वागत होईल. आदरणीय संजयजी गुळवी यांचा इथे सन्मान. क्लीन टेलिकास्ट जीवाला जीव देणाऱ्या ग्रुप कडनं या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. मनापासून आपले आभार. तदनंतर आमचे दोनही पंच आदरणीय भाऊ पाटील सर आणि सन्माननीय आमचे शिवाजी मडवी सर. चला दोन्ही पंचांना विनंती आहे इथे तुमचा देखील. चला थोडा स्पीडअप करा पंच, लवकर या जरा. भाऊ पाटील खारबाव या स्पर्धेचा प्रथम विजेते ज्यावेळी होते तेव्हा मला वाटते सिरीज मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन भाऊ पाटील सरांच्या नावे होतं. हा इथे आपण शिवाजी मडवी सरांना सन्मानित करतोय. या स्पर्धेचं पंच म्हणून काम पाहणार आहे आदरणीय अंकुशजी पाटील यांच्याकडनं 1100 रुपये या एका विकेट करता आपण त्या खेळाडूला देतोय. चला पंच भाऊ पाटील सर या. इथे जीवाला जीव देणारा ग्रुप यांच्याकडनं तब्बल 1100 रुपये चांगल्या गोलंदाजी करता. तदनंतर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं भाऊ पाटील सर पंच त्यांचा सन्मान. पहिली स्पर्धा खारबावकरांनी गाजवली. धन्यवाद. तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पुढील स्वागत आणि सन्मान आपण या व्यासपीठावर आपण करीत आहोत. अर्थातच वाडा तालुक्यातील कंचाड गावाजवळ जे गोरे गाव आहे त्या गोरे गावावरनं जवळजवळ 50 ते 55 किलोमीटर अंतरावरनं ते या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या शब्दाला मान देऊन मी मोरेश्वर दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मोरेश्वर भाऊंनी तुमची खूप तारीफ केली की कुठले आहेत, काय बोलतायत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान. निखिल वाकले वाडा तालुक्याचा बुलंद आवाज जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नक्कीच अनेकांची मने जिंकलेली आहेत. क्या बात आहे. आणि नक्कीच सुरुवात रायगडमधनं आणि निखिल नेहमी बोलत असतो ते त्याच्या तोंडातून ऐकूया आपण. आणि 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. नाही खरं तर भिवंडीमध्ये माझा प्रवास ज्याला सुरुवात झाली 2016-17ला योगेश दळवी ज्यावेळी आपण धोंडावडवलीमध्ये मिळालो आणि त्याच्या आधी स्वर्गीय परशुराम टावरे चषकामध्ये आदरणीय प्रल्हाद भोईर सरांनी आपल्याला इथे ते अपॉइंट केलं. तिथे मला वाटतं राजेंद्र पाटील सर आणि माझी पहिली भेट. सरांनी संधी दिली भिवंडीमध्ये आणि मी बऱ्याचदा म्हणतो की माझ्यासारख्या अनेक लोखंडांना परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्या तिथे सोनं जरूर होतं. आदरणीय गुरुवर्य राजेंद्र पाटील सर
मंचावर इथं आल्यानंतर ना बऱ्याचदा आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो किंवा आमच्या भागात देखील आम्ही जातो ना, रस्सीखेच भरपूर असते. म्हणजे बी फ्लुएंट आणि बी फ्रँक, मी स्पष्ट बोलतो एकदम. पण भिवंडीमध्ये ही अशी व्यक्तिमत्व आहेत की मी आधी देखील बोललो की भिवंडीचा आलेख चढता काय, तर भिवंडीमध्ये भले इंटरनल थोडंफार असेल काही, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेन की ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला भिवंडी नेहमीच त्या टॅलेंटला वाव देते आणि म्हणूनच भिवंडीचा अग्रलेख उंचावत चाललाय आणि आपण विकासाच्या दिशेनं चाललोय एवढं निश्चित आहे. म्हणून त्या एकदा राजेंद्र पाटील सारख्या अनेक भिवंडीकरांसाठी ज्यांनी माझ्या पाठीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे थाप ठेवली, त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि आपण खरं तर पत्रकार बंधू या, आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ, त्यांचा देखील इथे सन्मान होईल. वर्मा सरांना आदरणीय आर डी वर्मा सर पहिल्यांदा देखील आणि त्यानंतर खरं तर 16व्या वर्षात ते कन्सिस्टंटली ही स्पर्धा कव्हर करतायत. वर्मा सर तुम्हाला यस, एबीपी माझा सारख्या मोठ्या चॅनलला त्यांची मुलं तिथे कार्यरत आहेत आणि तेच आर डी वर्मा सर, यस, अनिल वर्मा, शशी वर्मा यांना आपण पाहतोय. पत्रकारिता खरं तर फार जर मी म्हणेन की हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ का म्हटलाय, पत्रकारांनी जर खरोखर मनापासून निरपेक्षतेनं कुठल्याही प्रकारचा मी तर म्हणेन कुठल्याही प्रकारचं जर दुसरं काम केलं नाही ना, तर पत्रकारच या सुव्यवस्थेला वटणीवर आणू शकतील, एवढी ताकद आहे पत्रकारितेमध्ये. आणि तेच भिवंडी दर्पणचे आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी ते देखील आलेत, त्यांचा देखील इथे सन्मान आणि सत्कार केला जाईल. संदीप रेड्डी त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. यस, भिवंडीतले राजू रेड्डी साहेब, धर्मवीर आनंदिगे साहेबांची जयंती साजरी करणारे एकमेव पत्रकार बंधू आणि त्यांचाच सुपुत्र आज त्यांचाच वारसा पुढे घेऊन जातोय. तदनंतर मेहंदी हसन त्यांचा देखील, यस, मेहंदी हसन यांचा मुलगा इम्रान हसन, त्याचा देखील इथे सन्मान केला जातोय. यानंतर आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. चला, इथे निश्चितच पुढची स्पर्धा देखील आपली वाट पाहते, केंद्रीय मंत्री चषक. इथे आपण जाऊयात. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश पाटील ठरतोय अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 2 विकेट आणि पारितोषिक. मी याआधी तुर्तास इथे आमचे सन्माननीय आगरी सेनेचे उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करतील. मान्यवर व्यासपीठावर बसलेले माझे लोकप्रिय मंडळी आणि राजेंद्र पाटीलनी ही 16 वर्ष सतत अविरत प्रयत्न करून रघुनाथ पाटील स्मृती चषक हा साजरा केला. कारण 16वं वर्ष नेहमी धोक्याचं असतं, पण हे पार पडलं. आता 16 वर्ष पार पडलं, मग आता बिंदास आणि इथे धोक्याचं असतं ते पार पडलं. आता काय बिंदास वांदा आता इथे मला थोडासा अंगात ताप होता, पण तो बोलतो इथं जीवाला जीव देणारा ग्रुप आहे, तर बरा वाटलं ऐकून. तर बोल जीवाला जीव घेणारे ग्रुप खूप असतात, पण नवीन मी आज ऐकलं जीवाला जीव देणारा ग्रुप. मग असं असलं तर काय कुठं वांदाच नाही काय भानगरी करायला, कारण जीव लगे कोण आला जीवावर तर लगेच थोडा कोयता घेऊन उभे राहतील, ती वेळ येणार नाही. पण असं मला बरं वाटलं आज. तर राजेंद्र पाटीलनी सामना आयोजित करतो, हे खूप वाखाणण्यासारखं काम आहे. आणि त्याची 3 दिवस त्याला ते मित्रवर्ग ते निखिल वाकले साहेब हे बोलले एवढे, मला वाटलं मी सिरियल बघतो का असं वाटलं, एवढे भारी बोलले. त्यांचे शब्दप्रयोग म्हणजे याव चव चंद्र दिवक करो योगाप्रमाणे, पौर्णिमेचा चंद्र जसा कलेप्रमाणे उगवतो तसे त्यांचे शब्द उमटले का अंगात उत्साह निर्माण होतो. मित्रांनो, कुस्तीच्या खेळाप्रमाणे मला सुद्धा वाटत होतं का क्रिकेटचा खेळ नको, पण पूर्वी क्रिकेट नव्हता, पण आता पण क्रिकेट खेळून लोकांची हाडावर शक्ती मजबूत झाली. माझ्या वेळेला क्रिकेट नव्हतं, नाही तर मी पण आता मजबूत झालो असतो त्यांच्यासारखा. पण मला एवढं बोलायचं, एक विनंती करायची प्रेक्षक वर्गाने, जास्त करून क्रिकेट वर्गाला, का तुम्ही काही हारले तरी बारमध्ये जातात आणि जिंकले तरी बारमध्ये जातात, असं करू नका. हारले तरी दूध प्या आणि जिंकले तरी दूध प्या, ही विनंती आहे. कारण पुढच्या धावा तुम्ही जास्त काढाल. एवढे बोलून सगळ्यांचे अभिष्ट चिंतन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. मोलाचं मार्गदर्शन इथे मात्र आपण केलंय. तदनंतर इथे दोन आमच्या भगिनी ज्यांनी सतत 3 दिवस, मी बऱ्याचदा म्हणतो की महिलेचा स्किल काय तर घरात व्यवस्थापन ठेवणं, आणि इथे देखील त्यांच्या कामाला बघा, काम त्यांनी चोखपणे केलं. आदरणीय रुचिता मॅडम आमच्या सोबत आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण देऊयात. सौभाग्यवती रसवंती राजेश पाटील मॅडम, राजेंद्र पाटील मॅडम. आणि 3 दिवस प्रॉपर पाहुण्यांचा सत्कार, स्वागत सोहळा अगदी इत्थंभूतपणे सांभाळण्याची जी दारोमदार होती ती खरं तर या आमच्या 2 भगिनींवर होती. रुचिता मॅडमना इथे आपण सन्मानित करतोय. सर, एक काही स्पर्धा मागच्या होतात, आपण पाहतो की सत्कार सोहळ्यामुळे त्या स्पर्धा डिले होतात, परंतु या दोन्ही, अंकिता मॅडम, त्यांचा देखील इथे सन्मान आपण करूयात. मी सौभाग्यवती रसवंती पाटील मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अंकिता मॅडमचा इथे सन्मान. जबरदस्त कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या त्या दोघींकरता देखील. 3ही दिवस कोणतीही गोष्ट आम्हाला सांगायला लागली नाही, त्याबद्दल मनापासून आपले मनस्वी आभार. धन्यवाद. यानंतर पारितोषिकाकडे वळूयात. सर, भरपूर उशीर झालाय ऑलरेडी. मॅन ऑफ द मॅच हे नामांकन ज्या खेळाडूच्या नावावर जातंय, मिस्टर आकाश पाटील ठरतोय या मॅचचा सुपर हिरो. लवकर वरती या. आणि त्यांच्याकरता शूज देखील आहेत. आणि आदरणीय तुषारजी पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक इथे देण्यात येतंय शूजचं. आणि मोरेश्वर पाटील सरांना विनंती आहे की त्या खेळाडूला इथे पुरस्कृत करायचा सामनावीराचा किताब. कॅमेरामन. तदनंतर इथे त्यांना ब्रँडेड शूज देखील देण्यात येतील. आदरणीय आमच्या जावाई महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन याच खेळाडूच्या नावे जाते. आकाश पाटील 8 विकेटसह या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय राजेशजी गायकवाड यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ह्या नामांकनाला देखील या खेळाडूला वितरित करायचं आहे. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय राजेशजी गायकवाड. इथे खऱ्या अर्थानं आपण हे पारितोषिक त्या खेळाडूला वितरित करतोय. धन्यवाद. तदनंतर द बेस्ट बॅटर, ज्यांनी मनोरंजन केलं सर्व प्रेक्षकांचं, उत्कृष्ट फलंदाज हे नामांकन ज्याच्या नावे जात आहे. 75 धावा ठोकल्या. मॅन फ्रॉम जय हनुमान पोगाव. एक ट्रॉफी आपल्या तर्फे सन्मान चिन्ह, सन्मान पोगावकरांचा इथे सन्मानित केलं जात आहे. 15 वर्षानंतरचं हे फायनलचं स्वप्न त्यांनी साकारलं. पोगावकर, आपली वार्षिक परंपरा. तदनंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 75 धावा ज्यानं ठोकल्या. मॅन फ्रॉम जय हनुमान पोगाव मिस्टर विश्वास. प्लीज वेलकम. लवकर या. विश्वास ठरतो या मॅचचा सर्वोत्कृष्ट या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा निश्चित रूपानं 22 वर्ष सेवा आदरणीय राजेंद्र पाटील यांच्या वतीनं. या थोडं लवकर या, कारण फार उशीर झालाय. दुसरी स्पर्धा आपल्याला कंडक्ट करायची आहे. प्लीज थोडं घाई करा. निव्वळ मी निश्चित रूपानं आदरणीय राजेंद्र पाटील सरांना आपण इथे विनंती करूयात. सर्व भारतीताई, तदनंतर सर्व आमच्या महिला भगिनी, त्यांच्या वतीनं आपण या विश्वासला इथे पारितोषिक वितरित करतोय. थँक्यू. तदनंतर तृतीय क्रमांक या स्पर्धेतील रोशन पाटील, जर आपण क्रीडा मंचावर या. नरेंद्र पाटील आणि रोशन पाटील त्यांचा सन्मान इथे या क्रीडा मंचावर होईल. आदरणीय नरेंद्र पाटील आणि रोशन पाटील या दोघांनाही क्रीडा मंचावर आपण उपस्थिती त्यांची वंदनीय आहे की त्यांचा सन्मान 3 दिवस या स्पर्धेकरता या रणरणत्या उन्हात पंचांची भूमिका आणि त्यांच्या पत्नीच्याच शुभ असते इथे मात्र सन्मान. क्या बात आहे. चला आपण हा बरोबर आहे.
महिला कुठंच कमी नाही आहेत. मागच्या वर्षीचा UPSCचा रेकॉर्ड बघा ना तुम्ही, महिलाच आहेत सगळ्या. आणि आता तर मुख्यमंत्री महोदयांनी एक फार मोठा कारनामा केलाय, सगळ्या महिलांना फ्री शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देखील फ्री. आणि आदरणीय नरेंद्र पाटील यांच्या सौभाग्याकांक्षणी देखील त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे करतायत. दीपाली पाटील इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. तृतीय क्रमांकाचं नामांकन ज्या संघाच्या नावे जात आहे, आपण इथे विनंती करूयात, आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने खेळणारा आई गावदेवी लाखिवली ब संघ कॅप्टन आणि टीम या. आपण तुम्हाला मिळेल मानाचा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती करंडक. आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता मी अक्षयजी पाटील, विशालजी पाटील आणि तुषार पाटील आणि रोशन दादा या सगळ्यांना सौजन्य आदरणीय श्री साईनाथ गोपीनाथ मडवी, शिवसेना उपशाखा प्रमुख वडूनवगर, स्वर्गीय गोपीनाथ शेठ दागो मडवी वडूनवगर यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. इथे आपण लाखिवली ब संघ, आई गावदेवी लाखिवली ब संघाला इथे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे वितरित करतोय. तदनंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं नामांकन ज्या संघाच्या नावे जात आहे, नो डाऊट जय हनुमान लाखिवली. प्लीज वेलकम, लेट्स चीयर अप फॉर जय हनुमान लाखिवली. आणि हे नामांकन वितरित करण्याकरता मी उपस्थित क्रीडा मंचाला, खरं तर या स्पर्धेच्या प्रणेत्या सौभाग्यवती रसवंती पाटील मॅडम, तदनंतर अंजनी पाटील काल्हेर त्यांच्या भगिनी आणि RPIच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष गायकवाड मॅडम, तिघांनाही तीनही नारी शक्तीला इथे मात्र. आणि हे सौजन्य आहे खरं तर प्रथमेशजी तानाजी पाटील आणि प्रणव राजेंद्र पाटील यांच्याकडून हे द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी इथून मात्र देण्यात येते. मनापासून आपले धन्यवाद, खूप खूप आभार. चला एकदा जोरदार टाळ्या. लेट्स पुट द बिग हँड्स फॉर टीम लाखिवली. धन्यवाद. आणि यानंतर मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट प्लेयर, द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, हे पारितोषिक ज्याच्या नावे जात आहे, मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस? मॅन फ्रॉम गावदेवी लाखिवली, मॅन फ्रॉम पोगाव, मॅन फ्रॉम लाखिवली. आणि त्याच्या बॅटमधनं आल्या टोटल 52 धावा आणि 5 विकेट ज्याने टिपले. मॅन फ्रॉम जय हनुमान लाखिवली मिस्टर अजित पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ दी सिरीज. आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरता प्रणव पाटील, दिशांत पाटील, रिद्धी आणि सिद्धी यांच्या वतीनं हे पारितोषिक इथे वितरित केलं जात आहे. या अजित दादांना इथे आपण करतोय सन्मानित. आदरणीय सन्माननीय यशवंत कोंडू पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला इथे लाभलं. हॅलो, अरे धन्यवाद. इथे आपण मॅन ऑफ द सिरीज अजित पाटील याला इथे पारितोषिक वितरित करतोय. तदनंतर फर्स्ट प्राइज अजून एक ट्रॉफी आहे. वाव, अत्यंत देखणी ही ट्रॉफी अजित पाटील यांना दिली जाते. मॅन ऑफ द सिरीज, द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि नो डाऊट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय संकटमोचकाच्या नावाने खेळणारा, बोला बजरंग बली की गणपती बाप्पा, जय हनुमान पोगाव. प्लीज वेलकम. सिरीजचे शूज बाकी आहेत, ते अजित तुमच्याकडे दिले जातील. अजित पाटील आपण या, हे शूज आपण घ्यायचे. आणि जय हनुमान पोगाव संघ ज्यांनी संघ पुरस्कृत केला, बाबा पाटील जे पुरस्कर्ते आहेत खरं तर या संघाचे. आणि यानंतर अजित पाटील 5 ते 10 मिनिटं इथून मात्र स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करतील. त्याआधी जय हनुमान पोगाव, हा अजून एक शूज देणं इथं बाकी आहे. सिरीज
गोलंदाज कोणाला मिळालं त्याचे शूज बाकी आहेत मला वाटतं की दिले 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 बॅट्समन बॅट्समनचे शूज देणं बाकी आहेत बेस्ट बॅटर विश्वास हा त्याचे शूज इथून बाकी आहेत ते खऱ्या अर्थानं आमचे एअर इंडियाचे आमचे भाचेश्री तुषार पाटील यांच्या वतीनं हे पारितोषिक इथं दिलं जात आहे लाखिवली संघाचा मेगा सत्कार इथं होतोय 16 वर्ष अविरत सपोर्ट केल्याबद्दल चला या सगळ्या लाखिवलीकर आणि महिलांच्या वतीने ही ट्रॉफी त्यांना इथे दिली जाईल एक क्रिस्टल ट्रॉफी सर्व लाखिवलीकरांचं इथे त्या संघाकरता हे पारितोषिक चला हे पारितोषिक आपण वितरित करतोय सर्व आमच्या महिला शक्ती 16 वर्ष अविरत सपोर्ट आहे धन्यवाद धन्यवाद मनापासून आपले आभार मान्यवरांचे आभार येस लाखिवली टीम एक मेगा सत्कार 16 वर्षांची अविरत सेवा आणि राजेंद्र पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं हे व्यक्तिमत्व एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जा आपण पोगाव आकाश एक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची तुमची बाकी आहे पोगाव एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्या दिली का ओके थँक्यू फर्स्ट प्राइज अवॉर्ड जय हनुमान पोगाव प्लीज वेलकम सर्व उपस्थित क्रीडा मंचाला विनंती आहे की खालीच आपण हे पारितोषिक वितरित करतोय सर्वांना विनंती आहे आदरणीय बाबा पाटील यांना विनंती आहे की आपण देखील या चला सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण इथे पारितोषिक वितरित करायचं आहे And first prize award goes to team जय हनुमान पोगाव जोरदार टाळ्या या संघाकरता आणि यानंतर अजित पाटील बोलतील परंतु तुर्तास घरी जाताना सावकाश जा हा कार्यक्रम या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की मानाचा करंडक स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक त्याचा मानाचा करंडक इथून दिला जातोय मनापासून धन्यवाद अजित पाटील आपण यावरती आणि या स्पर्धेबद्दलचं आपलं मनोगत आपण व्यक्त करा हेलो एक सत्कार राजेंद्र पाटील सर एक सत्कार बाकी है
हॅलो हॅलो, या ठिकाणी डीजे निलेश पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे. डीजे निलेश पाटील. चला, अजित पाटील या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत या स्पर्धेबद्दल. हॅलो, जय हनुमान स्पोर्ट लाखिवली पूर्ण टीम स्टेज जवळ यायची आहे. एक आपल्याला मनोगत झाल्यानंतर एक मेगा सत्कार राजेंद्र पाटील यांचा करायचा आहे, प्रणव पाटील आणि दिशांत पाटील यांचा करायचा आहे. अमर पाटील, धनेश पाटील, सचिन पाटील, रणजित पाटील, रोशन पाटील, सगळ्यांना विनंती असेल की त्यावेळी 2 मिनिटं स्टेज जवळ यायचं आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक 2024 या स्पर्धेला आज 16 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपला गावातली माणसं आणि जी टीम पूर्णपणे या स्पर्धेला सपोर्ट करत आहेत. जेणेकरून मी राजूभाऊला विनंती करतो का ही स्पर्धा आहे आपली, ही नेक्स्ट इयरला नाईटमध्ये ठेवण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करणार आणि ही टीम ही स्पर्धा जी आहे ही आपली नक्कीचपणे असोसिएशनमध्ये खेळून ओके. या ठिकाणी अमर पाटील सुद्धा गेल्या काही वर्षा अगोदर त्यांचं पण एक टुर्नामेंट चालू असायची त्यांच्या वडिलांच्या नावाने, पण ती पण सातत्याने आम्ही पुन्हा चालू करूया. आणि या चषका मुले निव्वळ आमचा नाही तर सध्या स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषका मुले आमचंच नाही तर गावाचं नाव सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुढे होतंय. आणि ही स्पर्धा अजून पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आमचा नक्की राहणार. आणि आम्ही एक प्रयत्न करू का ही जी स्पर्धा आहे लाखवली गावामध्ये कधी नाईट स्पर्धा झाली नाही, पण नाईट स्पर्धा करण्याचा पूर्णपणे आम्ही ठाम घेऊ आणि निर्णय घेऊ. आणि याच्या पुढे अजून काही मोठ्या मोठ्या स्पर्धा असतील त्या राबवण्याचा प्रयत्न आम्ही टीम जय हनुमान लाखिवली, जय गावदेवी लाखिवली बी आणि पूर्ण आयोजक आणि गावातले जे प्रेक्षक आहेत ते पूर्ण या स्पर्धेला सपोर्ट करतील. आणि एवढे बोलून मी माझे मनोगत समाप्त करतो. हर्ष पाटील यांचा सत्कार करायचा आहे. बेस्ट कॅच ऑफ द अवॉर्ड हर्ष पाटील. मी विनंती करतोय दिशांत राजेंद्र पाटील यांना यांच्या हस्ते हर्ष पाटील यांचा बेस्ट कॅच ऑफ द अवॉर्ड आपण पाहू शकता. व्यासपीठावर हर्ष पाटील यांना ट्रॉफी देताना दिशांत राजेंद्र पाटील यांच्या हस्ते. आणि मी विनंती करतोय तानाजी पाटील यांना का यांच्या हस्ते सुद्धा हर्ष पाटील यांना बेस्ट कॅच ऑफ द अवॉर्डची ट्रॉफी द्यावी. धन्यवाद. डीजे कमोन.